पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून पोलीस प्रशासनामार्फत पंढरपूर शहर व परिसरामध्ये ड्रोनद्वारे पाहणी करण्यात येत आहे। मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले। वरिष्ठांच्या आदेशान्वये पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी ही ड्रोनची संकल्पना राबवली आहे। पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील 357 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। या मतदान प्रक्रियेसाठी 1785 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली। पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 1,91,464 पुरुष मतदार तर 1,82,194 स्त्री मतदार व इतर मतदार 26 असं एकूण 3,73,684 मतदार आहेत। तसेच 541 सैनिक मतदार आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी व 1 शिपाई अशी नेमणूक करण्यात आली। पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील 178 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार आहे। तसेच मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 602 पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये 21 पोलीस अधिकारी तसेच 580 ठाणे अंमलदार व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली। मतदान केंद्रावर विविध सुविधा पुरवण्यात आल्या असून मतदारांना बसण्यासाठीची व्यवस्था, शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीकरता मंडप व्यवस्था, प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध राहणार आहे। तसेच वैद्यकीय पथक, सुरक्षा रक्षकही तयार करण्यात आले आहेत। मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आपला हक्क बजवावा व मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले।